श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। देखो निभरत प्रेमासे, नमन करो निवेगे से। सांगावया नाम कथेत, हनुमान अत्यंत विश्वासे। अनुसरो निवानासे, आला नंदी ग्रामासे। जेथे भरतासी निवास, संत एकनाथ महाराज संतात मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र भगवंताची कथा आहे. श्रवण करणारे आपण सर्व भाग्यवंत संत मायबाप आहात. दररोज गावामध्ये रामायण कथा श्रवण करणारे वाचक, सूचक, श्रोते सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन करून आणि आज आदरणीय बेलगावकर महाराज समोर आहेत. कारण कसं आहे, बालक बापाची ताटी निघे, बापाचेच जेववो लागे, की ते संतोष लेनी वेगे, मुखची ओढवे तैसे मी तुम्हा प्रती. तसं तुमचेच कुठून तरी दोन शब्द ऐकलेले असतात आणि तुमच्याच कृपेनं ते तुमच्याच पुढे सांगण्याचा योग आहे. ग्रंथकर्ते सांगतायत, हनुमान अत्यंत विश्वासी. हनुमान अत्यंत विश्वासी आहे. याचं कारण आहे, ते कुणावरही विश्वास ठेवत नाही आणि विश्वास कुणावर ठेवावा याचा सिद्धांत आहे संताची पायी. माझा विश्वास. आणि संत कुणाला म्हणावं? ज्याच्यावर नाव आहे, ज्याचं जीवन राम नामानं भरलेलं आहे, त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. मग ती वस्तू आहे का व्यक्ती आहे याचा विचार न करता त्याच्यावर नाम आहे आणि त्या नामावर आपला विश्वास आहे. समोरचा बाण आहे, पण बाणावर विश्वास आहे का? बाणावर लिहिलेल्या नामावर विश्वास आहे. आणि ज्याच्यावर नाम आहे त्याच्यावर विश्वास किती आहे? अत्यंत आहे. आणि त्याच्यावर अनुसरले, कारण तेची माझे हित करीते सकळ. हनुमानजी बाणावरती अनुसरले. रामचंद्र प्रभूंचं नाव ज्याच्यावर आहे त्याच्यावर जर शरीर टाकलं, अनुसरून जर आपण माग माग गेलो तर आपण जातो कुठं? जेथे भरतासी निवास. आणि जिथं भरतास सारख्या महात्म्याचा निवास आहे. मागच्या अध्यायात ओवी गेली, भक्त उत्तम भरत जेथे. भक्त तर आहे, परंतु भक्तांमध्ये उत्तम भक्त आहे आणि त्या उत्तम भक्ताचं निशाण आहे, त्याच्या बाणावर सुद्धा रामाचं नाव आहे. तिथं हनुमानजी पोहोचले असं सांगताय. भरत श्रीरामाचा निज भक्त, भरते भक्ती उल्हासित. आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चराचर. भरताच्या बाणावर सुद्धा रामाचं नाव आहे. भरत म्हणजे भारत असं घ्या बरं का. भारत ही भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या भक्तांची भूमी आहे. म्हणून भरताला भारत घ्या, म्हणजे या 42 ओव्यांचा व्यवस्थित भावार्थ लक्षात येईल. 41 काय सांगू लागलेले आहेत? रामचंद्र प्रभूंच्या नावावर विश्वास ठेवून तिथं पोहोचले जिथं भरत आहे. मग भरत कोण आहे? भरत श्रीरामाचा निज भक्त. मग निज भक्त कुणाला म्हणावं? भरते भक्ती उल्हासित. ज्याच्यामुळे भक्ती उल्हासित आहे, ज्याच्या अंतःकरणात भक्तीबद्दल उल्हास आहे, त्याला काय म्हणतात? निज भक्त म्हणतात. आणि आचार्य भक्तीचा भरत. भरत कोण आहे?
म्हणावं, रामायणाचार्य म्हणावं, हे भक्तीतला आचार्य असण्याचं लक्षण आहे बरं. मग भरत रामायणाचार्य आहेत, कारण आचार्य आहेत ते भक्तीचे. मग आचार्य कुणाला म्हणावं? ज्याच्यामध्ये चर आणि अचराला निर्मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे. काय? चर आणि अचर. चर म्हणजे काय? सजीव. अचर म्हणजे काय? निर्जीव. एकंदरीत सजीव आणि निर्जीव. म्हणून भरताच्या बाणावर सुद्धा रामाचं नाव होतं. ज्याच्यावर नाव त्याचा उद्धार होतो. आपला देश आज आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. मला तालुक्याला नाव काहीतरी अशी की सांगा वाटत नाही. अहो, पुण्यवंत पावे घेता सज्जनाची नावे, व्यक्तीचं नाव चांगलं असावं, गावाचं नाव चांगलं असावं, तालुक्याचं नाव चांगलं असावं, कारण सहज जप घडतं. भरताच्या बाणावर रामाचं नाव होतं, म्हणून निर्जीवाचा सुद्धा उद्धार. भरताच्या नगरीतल्या प्रत्येकाच्या मुखात श्रीराम नाम होतं, म्हणून सजीवाचा उद्धार. आणि असं नाव घेण्यासाठी प्रेरित होतो, कारण आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. अशा पद्धतीचा भक्तीचा प्रचार करणारा आचार्य भरत आहे असं सांगतात. भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती प्रकाशिली, भरते भक्ती वाढविली, भरते पालाळली निज भक्ती. भरतानं भक्तीचा विस्तार केला, कारण भक्तीचा विस्तार केल्याशिवाय शांत बसतो त्याला संत म्हणता येत नाही. होय, अंगाला घासला तरी वास येत नसेल तर त्याला संत म्हणतात का? चंदन म्हणतात का? नाही. तसं ज्याच्या वस्तीचं स्थान प्रभू रामचंद्राच्या नाम गजरानं गरजत त्याला भक्त म्हणावं. आणि ते केव्हा गरजत? जेव्हा भक्तीचा काय केला जातो? विस्तार केला जातो. म्हणून संत मोतीराम महाराज ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या त्या ठिकाणी परमार्थाचा विस्तार केला. म्हणून आजही आपल्या प्रत्येक गावात रामायण आहे, आपल्या परिसरात. कारण संत महात्म्यांनी ते कष्ट घेतलेलं आहे. भरतानं ते केलेलं आहे. कारण असे संत महात्मे जिथे राहतात त्याला भारत म्हणतात. आणि अशा पद्धतीत भरतानं भक्तीचा प्रसार केला. भरते भक्ती प्रकाशिनी. भक्तीचा प्रकाश टाकणं भक्तीवर म्हणजे काय? लोपली ज्ञानजगी ही तनेनती कोणी. कारण भोळे भाविक भजनाला लागतात, पण त्यांची गाठ जर पाखडण्यासोबत पडली तर त्यांच्या भक्तीचा जीव जाण्याची दाट शक्यता असते. कशाचा देव म्हणलं तर त्यांच्याकडे उत्तर नसतं. त्यांच्या आस्थेला कथेच्या श्रवणातून जबरदस्त बनवणं. आणि एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम. हे बघा, विठ्ठलाशिवाय जर तुम्ही देव म्हणत असेल, विठ्ठला वाचुनी ब्रह्मजे बोलती वचन ते संती मनोने. म्हणून रामाचं भजन न करणारा जर कोणी संत म्हणत असेल तर अशांची फोटो मंदिरात लावायची नाहीत. जरा लक्ष द्या, तशांचा एक फोटो आहे तुमच्या मंदिरात, तुमचे तुम्ही लक्ष द्या, काढून टाका. ज्याचा संप्रदायाशी कसलाच संबंध नाही अशी फोटो मंदिरात घरात लावायची नाहीत. मनानं कुणालाही संत म्हणायचं नाही, कारण मनोमार्गे गेला जो रामाला देव म्हणत नाही त्याला आपण संत म्हणत नाही. कारण विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाचे. माझं पूर्ण कळते की नाही गावाला? एक फोटो आहे तसा, चेक करा माझा जाऊ. ऐका काय सांगतायत. भरतानं भक्तीवर काय केलेला आहे? प्रकाश टाकलेला आहे. भरते पाल्हाळली निज भक्ती. आणि अशा पद्धतीमध्ये इवलेशे रोप लावले द्वारे आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. अशा पद्धतीमध्ये भरतानं भक्तीचा विस्तार केलेला आहे.
भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओढावा, भक्तीच्या गावारी गम भरता. भरत भक्तीचा विसावा आहे. विसावा, ओलावा. विसावा म्हणजे काय? श्रमल्यानंतर विश्राम जिथं होतो त्याला आश्रम म्हणतात. आणि भरत भक्तीचं निश्चित विश्रांती स्थान. कलियुगामध्ये प्रत्येक जण भक्तीला स्थान देत नाही. अशी व्याकुळ झालेली भक्ती निश्चित विश्रांती मिळेल असं स्थान. भक्तीचं बीज, ज्ञान वैराग्याचं बीज वाढवण्याचं सामर्थ्य असलेली भूमी म्हणजे भारत. म्हणून भक्तीबद्दलचा ओलावा असणारा भरत. म्हणून भक्तीला जायचं असेल तर भरताला जावं लागेल, भारताला जावं लागेल. आणि देव सुद्धा अवतार कधी घेतो माहितीये का? भक्तीची ओल भारतातली जर कमी झाली, अधर्माचा संचार भारतात जर झाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणून भक्तीचं निश्चित विश्रांती स्थान. भक्तीच्या गावा रिगम भरता. भरत हा रामाचा भाऊ असं न घेता हा भावार्थ भारत देश म्हणून घ्या. लक्षात घ्या. प्रत्येक ओवीचा विश्लेषण करत असताना आपल्याला ते स्पष्ट लक्षात येईल. संत एकनाथ महाराजांनी हा भावार्थ भरत नव्हे भारत म्हणून सांगितलेला आहे. काय म्हणतात? भक्तीच्या गावाला जायचं असेल तर भारतापासूनच रस्ता आहे. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रकट राम राव, सर्वत्र पहाहो सर्वासी. भरते सत्य सद्भाव. भरताचा सत्य सद्भाव आहे. आणि ज्याच्या अंतःकरणातला भाव सद्भाव आहे, त्याच्यामध्ये राम प्रगट करण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून सत्य सद्भाव असणार भारताचं नेतृत्व आलं. त्याच वेळेस भारतामध्ये रामचंद्र प्रभूंचं प्रगटीकरण झालं आणि 500 वर्षाचा दुष्काळ संपला. महाराज त्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू बद्दल काय आहे? सत्य सद्भाव आहे. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव. साचार आचरणासहितच जीवन आहे. महाराज नरेंद्र मोदीजी हे राज ऋषी आहे. कुणी जर म्हणत असेल त्यांचं नाव व्यासपीठावरून घ्यायचं घेणार. आमच्या देवाचं काम जर कुणी करणार असेल तर त्याचा या व्यासपीठावरून सन्मान होणारच. अजिबात आतापासून हायगाय करायची नाही. कुणी जर म्हणला हा व्यक्ती एखाद्या पार्टीचा आहे, नाही. आता तो व्यक्ती देशाचा आणि या धर्माचा आहे आणि त्याचं स्थान संत स्थानी आहे. कारण आमचा देव त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही गावात रामायण सांगायचं आणि एखाद्या नास्त्यानं जर म्हणलं असतं अयोध्येत मंदिर नाही तर आम्हाला बोलता आलं असतं का? पण आज आम्ही छाती ठोकून सांगू मोक्ष नगरी अयोध्या येथे भगवंताचं मंदिर. त्याच्यामुळं भरतानं सत्य सद्भाव प्रगट केला. भरताचा साचार अनुभव आहे. म्हणून प्रगटलेला राम सर्वत्र पहावो सर्वांशी. एकट्यासी नाही, सर्वत्र आणि सर्वांशी. म्हणून सबके राम. भरते अपंगिली भक्ती, भरते वाढविले विरक्ती, भरते पाहिले निज शांते, भूते भोगिते स्वानंद. भक्ती अपंगवली. कारण भक्ती ही माय आहे आणि तिची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. अपंगवणे म्हणजे काय? अडकवणे, थांबवणे. भरतानं भक्ती स्वतःच्या ठिकाणी थांबवली. भक्ती केव्हा थांबते? ज्यावेळेस ज्ञान आणि विरक्ती वाढते. गोष्ट लक्षात घ्या. कारण भागवतामध्ये आपण
पहिल्या दिवशी कथा ऐकतो ज्ञान वैराग्य भक्तीची. भक्तीची दोन मुलं म्हातारी झाली कलियुगामध्ये, कारण विरक्ती आणि ज्ञान नसणारी लोक समाजात वाढली आणि त्यावेळेस ती भक्ती दुःखी झाली. पण भरताच्या ठिकाणी भक्ती अपंग झाली. भरताला सोडून भक्ती जात नाही. त्याचं कारण भरत विरक्तीच वाढवतोय. काय भरते वाढविली विरक्ती, आणि विरक्ती वाढली की शांती येते. विरक्ती नसली की माणूस वचवच बनतो. म्हणून शांती परते नाही सुख. भरताने विरक्ती वाढवली, भक्ती थांबवली, भजन सुरुवात केलं आणि अशा पद्धतीत भरत नांदतोय, भारत नांदतोय. भारताच्या प्रत्येक भक्तानं विरक्ती वाढवावी आणि असा भारत बनवावा तो देशाची राम झाला. म्हणून भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. मलयाद्रीच्या ठाये चंदनाचे पैझाडी पाहे, तेने डोंगर सर्व हे की लालवलाही चंदना. जातिवंत बेन शांत बसत नाही. शांत बसणाऱ्याला जातिवंत बेन म्हणता येत आणि येत पाहिजे जातीचे ये राग बाळाचे काम हे. माय बापांनो, मलयाद्री पर्वताच्या ठिकाणी चंदनाची झाडं असतात आणि चंदनाची झाडं सगळी असतात का हो? नाही. भरपूर झाडं कोणती असतात? काही बोरीची, हेकळटीची, येड्याबाबळीची. तसेच समाजामध्ये अनेक प्रकारची लोक असतात. काय? अनेक प्रकारची लोक असतात. बाबळीचा गुण चंदन घेत नाही आणि बाबळीला चंदन बनवल्याशिवाय सुद्धा चंदन शांत बसत नाही. तसं तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी जैसे तुम्ही जगी. संत जन. आडमुठ माणसाला सुद्धा रामराम शिकवायचं, गरीब माणसाला सुद्धा रामराम शिकवायचं, येड्याला सुद्धा रामराम शिकवायचं आणि प्रत्येकाला रामाच्याच नादाला लावायचं. अशा पद्धतीचं जीवन जगतात त्यांना संत म्हणावं असं. नाही आपण तेथे गेला, नाही उपडून आणला, अंगवात वरून गेला, तेने गिरी केला चंदना. झाड दुसऱ्या झाडाला चंदन बनवण्यासाठी उपडून त्याला लावायची गरज आहे का? धक्का लागला पाहिजे असं काही आहे का? नुसतं अंगवात वरून गेला आणि तेने गिरी केला चंदन. असं मोतीराम महाराजांचं नुसतं चरित्र जरी ऐकलं महाराज, अहो जीवनात लोक दुसऱ्याकडून बनवलेल्या भाकरीची सुद्धा अपेक्षा, असं चरित्र नुसतं ऐकल्याबरोबर समोरच्याच्या अंतःकरणात परिवर्तन होतं आणि समोरच्याला सुद्धा संत बनण्याचं प्रलोभन निर्माण होतं. नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी आणला, वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे. आणि अशा पद्धतीत सर्व समाजाला संत बनवणारे चंदन म्हणजे संत आहे असं सांगतात. एक वनस्पतीचा परिवार चंदन केला डोंगर, बहकतसे चौफेरा सुवास खोरावरे ना. एकटं असलं तरी शांत बसत नाही, फक्त जातीवंत पाहिजे. जातीत बेसळ असेल तर मग किती बी उताडा कामाचा. ते बाजारात आजकाल हे येले बघा कोथिंबीर, फार नाकात घातली तरी वाशी. तशा पद्धतीत आजकाल गावोगाव महाराजांचा उताडा आहे पण रामायण बंद आहे. काय? महाराज नावाचा उताडा आहे पण रामायण बंद आहे. तसं संतांचं नसतं. एक वनस्पतीचा बडिवार आणि चंदन केला डोंगर. डोंगर पट्ट्याला आपल्या मोतीराम महाराजांनी काय बनवलं महाराज? संत बनवलं. संत शांत बसत नाहीत. जसं चंदन
सातिवंत आहे, तसं परिसराला राम नामाला लावल्याशिवाय शांत बसत नाही. असं एक एक संतांचा काय आहे, बडिवार आहे असं नाथ महाराज सांगतात. ज्याचे हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत, तेने काय नोहे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. माझ्याच हृदयी भगवंत, म्हणून ते सौभाग्य आहे. सौभाग्यवान त्यांना म्हणावं ज्यांच्या सुखामध्ये खंड नाही. अखंड सुख भोगण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांना सौभाग्यवंत म्हणावं. आणि संत सुख भोगण्याचं नाही, सुख वाटण्याचं दुकान आहे. होय, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवृत्त आनंदे वर्षतीये. म्हणून सांगू लागलेले आहेत माझ्याच हृदयी भगवंत. आणि तो कसा आहे, तो भगवंत मूर्तिमंत. म्हणून जगामध्ये कुठूनही सुख घ्यायचं असेल तर परावलंबी सुख आहे. संसार करायचा असेल तर स्त्री लागते, जेवण करायचं असेल तर भाकर लागते, चांगलं दिसायचं असेल तर कपडे लागतात. पण परमार्थात मिळणार माझ्याच हृदयी भगवंत. परावलंबी नाही, स्वावलंबी सुख म्हणून परमार्थातून मिळतो त्याला स्वानंद मिळतात म्हणतात. म्हणून अशा प्रकारचं स्वानंदाचं दुकान ज्यांच्याकडे आहे ते कोण आहे, भरत आहे. माझ्याच हृदयी भगवंत, तो भगवंत मूर्तिमंत. आणि मूर्तिवंत भगवंत ज्याच्या हृदयात आहे त्याला काय कमी आहे, तेने काय नोहे प्राप्त. ज्याला सर्व प्राप्त होऊ शकतं त्याला भाग्यवान म्हणतात. नाहीतर भाग्यवान म्हणायचं फाटके कपडे घातलेला तर संसारातली लोक ते भाग्यवान मान्य करत नाही. मग संत भाग्यवान का, अहो ते त्यांच्या मुखात ज्याचं नाव आहे ते नुसतं नाव जरी घेतलं तर काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तो विठ्ठल ज्यांच्या हृदयात आहे त्यांनाच सौभाग्य म्हणावं नाथ महाराज सांगतात. दृष्टे विषय समस्त राम रूप देखत भरत, दृश्य द्रष्टा दर्शन ते धाय, सहज होत राम रूप. ज्याच्या हृदयात राम आहे त्याच्या दृष्टीत राम आहे. कारण राम साधूची आहे भक्ती, राम साधूची आहे स्थिती, राम साधूच्या स्थितीत आहे, वृत्तीत आहे. म्हणून त्याच्या दृष्टीनं दिसणारा प्रत्येक विषय राम आहे. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणून दिसणार दृश्य त्यामध्ये असणार सुख देण्याचं सामर्थ्य श्रीरामाच्या अस्तित्वामुळे. गोष्ट लक्षात घ्या, हे फुल सुगंध देऊ शकतं कारण यात राम आहे. यातला राम गेला की सुगंध देण्याचं सामर्थ्य संपलं, त्यालाच कचरा पेटीत टाकतात. गोष्ट लक्षात घ्या. म्हणून दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत. म्हणून भरताची दृश्य दृष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे काय, दिसणारी वस्तू. द्रष्टा म्हणजे काय, पाहणारा व्यक्ती. आणि दर्शन म्हणजे पाहण्याची होत असलेली क्रिया. दर्शन हे विज्ञान आहे. म्हणून ज्ञान विज्ञान हे सर्व काय श्रीराम असं भरत म्हणजे भारतभर का भारताच्या प्रत्येक क्रियेमध्ये राम पाहण्याचं अनुसंधान असावं. आणि श्रीराम भजन करण्याच्या उद्देशानं कर्म इति भारत इति नाम संत. श्रवणे शब्द पडिताची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण. श्राव्य श्रावक श्रवण, स्वयेचित घन होणी ठाके. पडल्याबरोबरच त्या शब्दाचा अर्थ कोण, शब्दार्थ श्रीराम आपण. एखादी गोष्ट ऐकण्याच्या आतुरतेनं बसला असेल तर बोललेला प्रत्येक आवाज तोच आहे
आहे की काय असा आभास. एखाद्याची गाडीची वाट बघू लागलं की माणूस प्रत्येक मोटरसायकलला तीच आहे की वाट. कसं कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. संतांच्या कानाला श्रीराम कीर्ती ऐकण्याची सवय लागलेली असते. म्हणून शब्दार्थ श्रीराम आपण. म्हणून श्राव्य श्रावक श्रवण ही त्रिपुटी राम झाले असं सांगतात. घाणे घेता वास वासास बाह्य परेश ध्येय घ्राता घ्राण समस्त सिद्ध आकाश होऊन ज्ञानेंद्रिय कितव्या क्रमांकाचं ज्ञानेंद्रिय? तिसऱ्या क्रमांकाचं. ग्रेय ग्राता घ्राण. भरतानं वास जरी घ्यायचा झाला तर वासास बाह्य परेश. भरत म्हणजे भारत. भारतानं एखाद्या गोष्टीचा वास जरी घ्यायचा झाला तर त्या वासात काय अनुभवला पाहिजे? परेश म्हणजे परमात्मा. म्हणून वासा सबाह्य परेश. ध्येय ग्राता ध्यान समस्त. अशा पद्धतीमध्ये भरताचे ज्ञानेंद्रिय आपले सुद्धा ज्ञानेंद्रिय. कारण ज्ञानेंद्रियाच्या माग कर्मेंद्रिय बर का. कुणाची कर्मेंद्रियाच्या माग जर ज्ञानेंद्रिय जात असतील तर म्हणावं मूर्ख आहे. आणि ज्ञानेंद्रियाच्या माग जर कर्मेंद्रिय असतील तर समजावं शहाणा आहे. भरत कोण आहे? संत आहे. आणि संत शहाणपणाची गोष्ट घेतात. शहाणा तो धनी घेतो येथे. अशा पद्धतीत भरताचं नाक आहे जे श्रीराम भजनाचा आस्वाद घेत. कारण सांगितलं ना सुगंध तोपर्यंत देऊ शकत जोपर्यंत राम. त्वचा घेऊ जाय स्पर्शासे तव तोही ते राम प्रकाशे. त्वचा स्पर्श स्पर्शनासे सहज समरसी श्रीराम. आहे त्वचा. त्वचा घेऊ जाय स्पर्शासी. स्पर्श करणं हा त्वचेचा गुणधर्म आहे. आणि स्पर्श करणाऱ्यामध्ये राम आहे. आणि स्पर्श होतो त्या वस्तूमध्ये राम आहे. आणि दोन्ही मध्ये राम आहे. म्हणून दोन्हीचं स्पर्शन होत. म्हणजे स्पर्श या क्रियेत राम आहे. म्हणून त्वचा स्पर्श स्पर्शनासे. आणि दोन्ही एकत्र आल्याबरोबर रामाचाच स्पर्श झाला ही भावना आहे. म्हणून तो भरत आहे. गोष्ट लक्षात घ्या. राम भावण्याच्या भावनेचा अभाव म्हणजे अभक्त. आणि राम भावनेनच भरलेला त्याला म्हणावं भक्त किंवा त्याला म्हणतात भरत. गोष्ट लक्षात घ्या. वारा आला, वाराने राम वाटला पाहिजे. व्यक्ती आला, व्यक्तीने राम वाटला पाहिजे. आणि नालायक कुणाला म्हणावं माहितीये का? रामाचे पुरावे मागतो त्याला नालायक म्हणा. जगात नालायकाची दुसरी व्याख्या नाहीये. रामचंद्र प्रभूंचं भजन करण्याची अक्कल नसणाऱ्याला नालायक म्हणावं. रामचंद्र प्रभू सर्व ठिकाणी भरलेल्या श्रीरंगा वाचोनी आणून येणे. रामचंद्र प्रभूंच्या अस्तित्वावर शंका नाही. या जीवनाला संत म्हणावं. आणि संतातले आचार्य भरत आहेत. म्हणून भरताचं त्वचा घ्राण दृष्टी सर्व विषय राम पाहतात. कारण त्यांचं अंतःकरण तुका म्हणे देह घरीला विठ्ठले काम क्रोधे केले घरी. चोर घरातून गेले की मालक उरला. मालकाला मालकच दिसतो. सर्व आकारकात परगावतील शोधिक वाचक आहेत ना त्यांना सूचित करण्यात येते की नाश्त्याची सोय आपली केलेली आहे. गंगाराम कामाळे यांची इथे जाऊन नाश्ता करून यावा. रसना रातली आवडे
घेता रामरसाचे गोडे त्रिपुटी झाले देशोधडी रसना ओसंडे रसाते. पाचव्या नंबरचं ज्ञानेंद्रिय आहे रसना. रसना म्हणजे जीभ रसना रातली आवडी आणि घेता रामरसाची गोडे. एवढा वेळ जेवढे ज्ञानेंद्रिय सांगितले त्या सर्व ज्ञानेंद्रियांना त्रिपुटी सांगितली. दृष्टीला दृष्टा दर्शन, कानाला श्रवण श्रावण हे की नाही, जी काही असेल ती त्रिपुटी सांगितली. पण रसनेला त्रिपुटी सांगितली नाही. कारण रसना काय घेते? शुद्ध सार घेते. शुद्ध सार काय आहे? भगवंताचं नाम आहे. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच, कारण राम म्हणता रामची होईले म्हणून त्रिपुटी झाली देशोधडी. कारण राम रसाचा रस असा भरून वाहतोय म्हणून रसना ओसंडी रसाते. किती हो रस वाहायला लागला, आवरणा गेला म्हणून माझी मज झाली अनावर वाचा दया नामाचा शीतला श्री. अशा प्रकारचे भरत कर्मेंद्रियाचे रीते सेविता श्रीरामाचे छक्ते उडाली कर्माचे कर्म गते स्वेच्छा वर्तते निष्काम. कर्मेंद्रिय याची रीती कोणत्या रीतीनं? जसे ज्ञानेंद्रिय राम सेवन करत होते त्याच पद्धतीत राम सेवन करण्याची रीत कुणाला लागली? कर्मेंद्रियाला लागलेली आहे. तसं पाहता गहनो कर्मणाम गती. कर्माची गती कशी आहे? गहन आहे महाराज. कर्मानं कुणाकुणाची घर फोडले, काय काय केलं. वियोगानं दशरथजींना मारा, असा एक अभंग आहे. माझं पाठांतर थोडं कमी आहे, पण अनेक जणांच्या घरांना धक्का मारण्याचं काम कुणा केलं? कर्मानं केलं. पण या कर्माची वाट लावायची असेल तर वासनेचं बीज आळावं लागतं आणि वासनेचं बीज संतांच्या संगतीनं जळतं. रामनामाची आवड लागते. रामनामाच्या आवडीच्या माग जर कर्मेंद्रिय जाऊ लागले तर राम सेविती चित्ती आणि श्रीराम ही चित्शक्ती आहे. त्या चित्शक्ती सेवन करण्याची सवय जर कर्मेंद्रियाला लागली तर कर्मे उडाली कर्माची गती. कर्माची कर्मगती झाली, मग स्वेच्छा विचरती निष्काम. काम नाहीये, कर्मबंधन नाहीये. म्हणून राम सदोदित सेवन करणारा तुका राम जपे ऐसा राम जपे नित्य. तुका म्हणे तो जीवनमुक्त. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. अशा पद्धतीत सदोदित राम म्हणतो तो जीवनमुक्त आहे आणि जीवनमुक्ताला कर्म बंधनकारक नाहीत. ऐसा भरत रामे कोंदला तो देशची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला काशी. भरत रामे कोंदला तो देशची राम झाला. नाही बरोबर आहे, ते आकाशीनच अर्थ लागतो. ऐसा भरत रामे कोंदला. रामानं भरत भारत असा कंदू कंदू भरला पाहिजे महाराज. म्हणून गावोगाव रामायण, घरोघरी रामायण. LICचा माणूस भेटावा महाराज. ते पॉलिसी सांगतय पण त्याची पॉलिसी खरंच जिंदगी के बाद आहे का? आपली पॉलिसी खरी आहे. वैष्णवाचा मालनिका फक्त विकायची तळमळ पाहिजे मला. असा विकायचा की घेणाराचं कल्याणच झालं पाहिजे. पुन्हा त्याच्या पिढीतलं गिराईक कुठंच नाही गेलं पाहिजे. त्याच्या पिढीत जन्मल्या प्रत्येकानं म्हटलं पाहिजे माझी वडिलाची मेरा सेगा देवा तुझे चरण सेवा साधाव्या. म्हणून ऐसा भरत रामे कोंदला
लागला आणि तो देशची राम झाला. आणि अशा प्रकारचा देश राम झालेला कोण बघतो? प्रत्येक गावात रिपोर्टिंगला एक माणूस पाठवलाय, त्याचंच मंदिर आहे. कोण आहे? हनुमान आहे. हे गाव राम झालं का नाही बघायला प्रत्येक गावात कोण आहे? हनुमान आहे. आणि त्या दूतानं बघितलं, म्हणले अरे देशच राम झाला. अत्यंत आनंद झाला आणि आकाशात बघू लागले, आकाश राम झालंय का नाही. ऐका, नगरा बाह्य राम, वृक्षी ध्वनी राम वा राम. वा. राम रूप सकळ ध्रुवान, फलवंगम विस्मित. आकाशाकडे बघितलं आणि आकाशात होय, नगरा बाह्य आराम. गावाच्या बाहेर आज काय ऐकू येले? रामायण ऐकू येले. आणि असंच रोज काय ऐकू आलं पाहिजे? हे बघा, गावात रामायण सुरू असणं हे संतांच्या भाषेत गाव भारतात असल्याचं आधार कार्ड आहे. आणि बिन आधार कार्डाचं जे भारताचं खातात हे भारतातले नाहीतच. मला रामायणाशिवाय जगतात ते भारताचे नाहीत संतांच्या व्याख्येत अजिबात नाही. म्हणून त्यांना घुसखोर म्हणावं आणि त्यांचं सुद्धा एनआरसी केलं पाहिजे. गावागावाची एनआरसी झालीच पाहिजे. नगरा बाह्य आराम, वृक्ष ध्वनी राम राम. राम रूप सकळ ध्रुव. झाडाला हात लावला, झाडाला कान लावला तरी राम ऐकू येतं. ही स्थिती भारताच्या भारत गावाची. दिशा दुमदुमिती रामे, त्रणे कोंदले राम नामे. वायू गरजे राम नामे, ओम रामे कोंदले. एकाच नगराच्या बाहेरून आवाज येतोय का? नाही. दिशा दुमदुमती राम नाम. या गावातून रामायण, लगेच त्या गावातून रामायण, त्या गावातून रामायण. योम रामे कोंदले. एकंदरीत आकाशामध्ये फक्त राम हाच शब्द आहे. असा कोंडू कोंडू भारत रामानं भरलाय, त्याला भरत म्हणतात. सत्संगे धरास धर, भूते वागविते निरंतर. सांडून कठीणत्व प्रकार, मृदू अरुवार सोयधारी. असा कोंडू कोंडू भारत जर रामानं भरला तर लोकांनी विचारावं ना, बुवा ह्याचा फायदा काय? सत्संगे धरा सधोर. हा राम नामाचा काय आहे? सत्संग आहे. आणि या सत्संगाचा फायदा पृथ्वी धैर्यवान बनते. सधर नाहीतर आपण म्हणतो ना मातीमध्ये आता काय राहिलं? कारण लोकांमध्येच राम राहिला नाही, मातीत कसा राहील? सत्संगे धरा सधर. पृथ्वी जर धैर्यवान असेल तर भूते वागविते निरंतर. निरंतर वागवण्यासाठी पृथ्वी कशी पाहिजे? मृदू अरुवार स्वये झाली. मोतीराम महाराजांच्या काळात गावोगाव सप्ते होते, बैलावर नांगर चालायचे. बरोबर आहे, कारण पृथ्वी मृदू होती. आता लोकांना रामायणाचा कंटाळा आला, ट्रॅक्टर सुद्धा भुरभुर 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 करायला, पण जमीन फाटत नाही, कारण जमीन कठीण झाली. सत्संगाच्या अभावानं पृथ्वी कठीण होत असते. आणि सत्संग वाढला, रामाचं नाव वाढलं की मृदू अरुवार सोय झाली. आणि जमीन शेतीसाठी जमीन कशी लागते? मृदू लागते, अरुवार लागते. मग रामायण लावा. सत्संगती बोलावले, अति शांती धरेशी आली. एकात्मता विस्तारले, वर्तो लागली अविरुद्ध.
सत्संगतीला जमीन लागली आणि कशी झाली? वर्तो लागली अविरुद्ध अति शांती धरेशी आली. संत जर राहणार असतील तर पृथ्वी कशी राहते? शांत राहते. कारण शांत हा संतांचा गुणधर्म आहे. कारण वचवच ते करतात ज्याच्या शिरावर बाप नाही ते वचवच करत. स्वतःची काळजीनं व्याकुळ झालेला असतं. बापाच्या राज्यात भ्याची काय गरज आहे? तसं रामाचा भक्त असणारा शांत असतो कारण तो संत असतो. आणि सगळे जर रामाचं नाव घेणारे असले तर पृथ्वी एकात्मता विस्तार. रामाला होय लेकर पोर भांडणं कधी करते भाऊ? बापाच्या ताब्यातून आपल्या ताब्यात जमीन घ्यायचा विचार केला की भांडणं सुरू. पृथ्वीचे तुकडे. पण पृथ्वीवर सगळीकडे रामाचं बापाचं नाव असावं वाटलं की एकात्मता विस्तार. म्हणून जय श्रीराम म्हणणारे अखंड भारत म्हणतात आणि जय श्रीरामला विरोध करणारे भारत तेरे तुकडे होंगे म्हणतात. गोष्ट लक्षात घ्या. आणि विरुद्ध वर्तन जमीन करते. जय श्रीरामला विरोध करणारे साधू संतांच्या दिंडीवर दगड टाकतात. गोष्ट लक्षात घ्या. कारण ती ठिकाण राम नामाला पोषक नसल्यामुळं साधूला विरोध करत आणि राम नामाला पोषक राम नामाचा घोट घेऊन तृप्त होणारे संत राहत असतील तर पृथ्वी कशी वर्तन करते? वर्तू लागली अविरुद्ध. मला सांगा, माझी तुमची कुठलीच ओळख नाही. जीवनात पहिल्यांदा इथं आलोय तरी एवढं प्रेमाचं वातावरण मिळतंय का? तुमच्यात राम पेरलाय, माझ्यात राम आहे म्हणून इथली पृथ्वी माझ्यासोबत वर्तन कशी करते? वर्तो लागली अविरुद्ध. असं सांगतात. सत्संगती झाली जीवना विसरून अधोगमना ऐक्य वृत्ती सकळ जना आते स्वादन मधुरत्वे. सगळ्यांच्याच अंतःकरणात राम कोंदला असेल तर पृथ्वीला स्पर्श होणारा संत आहे. पाण्याला स्पर्श होणारा संतच आहे. मग पाण्याला संगत कुणाची झाली? संतांची. संतांच्या संगतीचं महत्व एकच आहे, खाली जाणाराला वरी आणतात. मग पाणी कुठं चाललंय? आता जसं सप्ते बंद पडले तसं 400 फुटाचे बोर फेलच आहेत ना. पण सगळीकडे रामायण असेल आणि रामनामाचे संत झाले तर विसरून या अधोगमना. वरच पाणी, ओढ्याला पाणी येईल, ओढ्याला पाणी येईल. आज रामनाम घेणारे कमी झाले म्हणून पाण्याला बिस्लरी आणावं लागायचे. नाहीतर सगळे संत असतील तर ओढ्याचं पाणी सुद्धा अति स्वादन मधुरत्वे. आपण म्हणतो, पण हे सांगायला मला पटवायला कुठं वेगळी गोष्ट लागायली का हो? सगळं आपल्या जीवनात घडणार आहे की नाही? पाण्याला संगत संतांची झाली, पाणी अति स्वादन मधुरत्व झालं असं सांग. गाय देखोनी सज्जन निवमी देवोनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. गावात भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूतांमध्ये मैत्री असेल तर पंचमहाभूतांमध्ये सुद्धा मैत्रीच. पृथ्वी हे पहिलं पंचमहाभूत आहे, दुसरं पाणी हे पंचमहाभूत आहे. मग त्यानं सुद्धा हे बघा, मत्सर कुठे आहे? रामाचा विसर त्यालाच मत्सर म्हणतात आणि रामाच्या भजनाचं वरमच आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. आणि राम हे सर्वेश्वर आहे, थोडे ईश्वर नाही, सर्वेश्वर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भजनाला लागलेल्या संतांचा स्पर्श झालेलं पाणी वाघ आणि गाय यात भेद करत नाही. तेजासे होता सत्संगती आकर्षण दाहक शक्ती स्वये प्रकाश सर्वभूते त्रिजगती माझे विचरे.
महाभूत कोणतं? तेज. आणि तेज कसं असलं पाहिजे? संत राहत असतील तर मार्तंड जे तापहीन कारण जगाला जर स्वधर्माचा सूर्य कळाला तर तिथं राहणाऱ्या संतांना आकर्षुनी दाहक शक्ती अन्वये प्रकाश सर्वभूती. जगताला प्रकाश तर मिळतोय पण पोळत नाही, कारण राहणारे संत आहेत. काळजी घ्यावीच लागेल, कारण सूर्याला बोलवणारा कोण, चालवणारा कोण? त्याचं भजन करणाऱ्याला सूर्य त्रास देईल का? नाही आहे. हा सिद्धांत आहे. म्हणून जगात श्रेष्ठ बनायचं असेल तर संत बना. ज्याने प्रकाशिले निज ग्रही त्यासी प्रकाशा उणे नाही. पारखा चोरवाल्या पाहे प्रकाश त्यासही तैसा. आपल्या घरात लावला त्यालाही प्रकाश, पाहुणा आला त्यालाही प्रकाश, चोर आला त्यालाही प्रकाश. तसं मी तर सतत म्हणत असतो, रामायणाला चपल चोरण्याच्या उद्देशानं आला तरी स्वागत, पण या, कारण इथं आल्यानंतर वाया जात नाही याची गॅरंटी आहे. आम्ही बोर्ड लावलेला आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. म्हणून प्रकाश हा सर्वांना त्या ठिकाणी तेज देत असतो, उजेड देत असतो. तसं सुसंत हे सर्वांचं कल्याण करतात असं सांगतात. वायू सत्संगाला धरा चंचलत्व पुले विसरला. योगेश्वरा भेटो आला निश्चळ झाला निज रूपी. संतांच्या देशातल्या वाऱ्याला स्पर्श कुणाचा होणार? संताचाच होणार. मग वायू सत्संगाला झाला, चंचलत्व विसरला, योगेश्वराला भेटायला आला. योगेश्वर कुणाला म्हणावं? होय, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे. आणि त्याचं नाव घेणारे देवते संत संत ते देव. अशा पद्धतीच्या भरताला ज्यावेळेस वाऱ्यानं स्पर्श केला त्यावेळेस वारा निश्चळ झाला, निज रूपामध्ये लीन झाला. का? वारा वाईट ठिकाणावरून गेला की गदळ, आणि चांगल्या ठिकाणावरून गेला की स्वच्छ. वाऱ्याच्या अंगात सुगंध किंवा दुर्गंध नाही, संगतीचा परिणाम आहे. संतांच्या संगतीला लागला, शुद्ध झाला. विचरे तरी सर्व देहे परी आसक्त काही. सुवास दुर्वास न म्हणे काहे. निसंग पाही विचरता सर्व देही, कारण वारा सर्व देहात फिरला पाहिजे. अर्ध्या देहात फिरला तर अर्ध्या देहावरून काय गेलं म्हणतात? वारं गेलं. वारं गेल्यास त्याच्यामुळे विचारे तरी सर्व देही परी आसक्त नव्हे काही. आसक्त म्हणजे एका राहणे, आसक्त नाहीये, सर्व देहावरती वारा विचरण करतोय. आणि आज जगामध्ये सर्वात मोठा जर प्रश्न कुठला असेल तर ग्लोबल वॉर्मिंग, जलवायू म्हणतो आपण. याच्यासाठी सर्व जग परेशान आहे. कुठं पाऊसच जास्त पडतो, कुठं चक्रीवादळच येतं, कुठं काहीच होतं, कुठं काहीच होतं. आपण सांगू काहीच होणार नाही, सगळे रामनामाला लागा, कारण सगळ्यांचा बाप कोण आहे? राम आहे. म्हणून अवघेची त्रिलोक्य आनंदाची आता जगन्नाथा चित्त ठेले. अशा पद्धतीत वारा सुखी करतोय. सत्संगाला धले आकाश खुपवणे पैकोनास. विसरोनिया निरावकाश विरक्त उदास सर्वत्र वस. आकाश सत्संगाला
दमन नाही सांगता येत. आपण ओवीच्या बाहेर जात नाही, चिंता नसावी. आणि या विषयाला थोडा वेळ दिला की सगळ्यांना विषय कळतो. आणि हा विषय कळाला की भारत नाही जग सुखी व्हायला वेळ लागणार नाहीये. आकाश सत्संगाला लागलं, निरवकाश विसरलं आणि सर्वाघटी राम. देहादेही एक सर्व ठिकाणी राम असल्याच्या अनुभूतीनं आकाश स्वच्छ झालं, शुद्ध झालं. आणि आकाश स्वच्छ शुद्ध जर झालं, विरक्त उदास सर्वत्र वसे. आणि असं विरक्त झालेलं, उदास झालेलं, सर्वत्र निरवकाश असणार आकाश काय फायदा देतं ऐका. आपुल्या निज शरीरे शीत उष्ण पर्जन्य धारी न लिंबे एकही विकारे सत्संग थोरी एवढी सत्संगाची थोरी केवढी आहे, एवढी आहे. आकाशाच्या अंगामध्ये 3 प्रकारची दुर्गुण आहे. आपुल्याच निज शरीरे किती, शीत उष्ण पर्जन्य धारी. शीत म्हणजे हिवाळा, उष्ण म्हणजे उन्हाळा, पर्जन्यधार म्हणजे पावसाळा. उन्हाळा जास्त झाला, हिवाळा जास्त झाला, पावसाळा जास्त झाला किंवा कमी झाला तरी वाटोळ होत असते जगाचं. हे विकार आकाशाच्या अंतःकरणात, ती विकार त्या ठिकाणी दूर होतात. आणि मागल तेवढा पाऊस, अपेक्षित तेवढा हिवाळा, लागेल तेवढंच ऊन. सत्संग थोरी एवढी एवढी एवढी. महाराज लोक म्हणतात जग सुधरत नाही, लोक दारू ते दारूवाला सुधरत नाही, लांबची गोष्ट आहे. आकाशाला गुण देण्याची ताकद सत्संगात आहे, दारू सुटत नाही. अहो एकदा राम नामाचा घोट त्याच्या मुखाला लावून दाखवा, जिंदगीत वाट चुकणार नाही याची खात्री आहे. आकाशाचा दुर्गुण दूर करण्याची ताकद ज्या सत्संगात आहे, इथं लोक सुधारणार नाहीत का? फक्त संत जातीवंत लागतो भरतासा. ऐसे नगराव घेच संत श्रीराम भजने निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. सर्व कीर्तनकार, हरिभक्त परायण, माळकरी, टाळकरी, वारकऱ्यांनी ह्या ओवीकडे लक्ष घ्या. लक्षात घ्या ही ओवी. ऐसा भक्ती प्रतापे भरत. भरतानं अख्ख्या नगराला, गावाला काय बनवलंय? संत बनवलंय. हा भरताचा काय आहे? भक्तीचा प्रताप आहे. आणि ज्याच्याकडे भक्तीचा प्रताप असतो त्याला आचार्य म्हणतात. नाहीतर रामायणाचार्य, रामायणाला जायचा कंटाळा, असं नाही जमत. भक्ती प्रतापवंत असावं, मग त्याला सौभाग्यवंत म्हणावं. आणि असा भरत कसा वागतोय, नांदतोय? सौभाग्यवंत असं. कोणाही नाही दुर्दशा, कोणी नवते हीन मानसा. श्रीराम भजने उल्हासा, सावकाश नांदती. कुणाचंही मानसहीन नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, सुखी राहण्यासाठी मनोवृत्ती नीट पाहिजे. कोणाही नाही हीन मानसा, कुणाला दुर्दशा नाही, कुणाचं हीन मानस नाही. त्याचं एकच कारण आहे, श्रीराम भजनी उल्हासा. रामाच्या भजनात उल्हास असेल. होय, वारीत गेलेल्या कुत्र्याला पोळ्या असतात. कुणाला? कुत्र्याला. माणसाने पोटाची चिंता करायची गरज आहे, फक्त दिंडीत जाणं गरजेचं आहे. तसं 24 तास आपण रामनामाच्या दिंडीत जगलं की स्वतःचे कुटुंब आणि माझी या भक्ता कायसी संसाराची चिंता
काय समर्थाची कांता कोरांना मागे अशा पद्धतीत सांगतात. सगळे श्रीराम भजनात निवांत नाचतात. उदीम एक मोहरा करणे अक्षराचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे असे ना अशा राम नामानं भरलेल्या भारताचा उद्योग कसा आहे? तर उद्योग करत असताना पहिली गोष्ट लागते ती म्हणजे मोहरा. मोहर म्हणजे पैसा. कसा? एक. म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर एकच नोट चालते ना. उदीम एक मोहरा करणे. पण नाथ महाराजांनी सांगितलं तो खोटा पैसा आहे. खरा पैसा वापरला पाहिजे. अक्षराचे खरे. हे बघा 500 माग नाही तर पुढं 500 तोटा होईल नाही तर 500 नफा होईल. पण व्यवहार त्याच्यासोबतच करायचा. जैसे देणे तैसे घेणे. अक्षराचं खरं नाणं देणारा पशी असलं पाहिजे, घेणारा पशी असलं पाहिजे. खरं नाणं कोणतं आहे? रामराम हो. म्हणून रामरामाकडून घ्यावं आणि रामराम करणाराला द्यावं. असा जर उद्योग असेल तर कोणाही उणे असे ना. पण आपल्या पिशव्या भरनाथ महाराजाला रामराम करायचं कळत नाही त्याच्याकडे गेल्याशिवाय. म्हणून आपली वाट लागायली. हा एकचे वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा एका वाचून सर्वथा दुजे वार्तास घ्यायची पण एका बोलाचीच कथा. एकाला विसरून जमणारच नाही. म्हणून एका जनार्दनावर सर्व जनाला धरणारा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एका वाचून सर्वता दुजी वार्ता असे नाम. एक देव करून घ्यावा. त्याला सोडायचं नाही, त्याच्याशिवाय जगायचं नाही. त्याला राम म्हणतात. तुझेपणे ते दलाल ठको पाहितात काल सर्वस्वे नेता नलगे पळ घेऊन सबळ जातस. तुझेपणे जे दलाल रामाशिवाय देव नाही. बापाला पत्रिका नसलेला कार्यक्रमात बुंदी असो की बालुशाही असो गेला की मार खालाच. लक्षात घ्या. म्हणून राम हा आपला बाप आहे. त्या बापाचं अधिष्ठान नसलेल्याशी केलेलं सौजन्य हा श्रीराम द्रोह आहे. म्हणून हरिविना जन्म नरकचे पैजाना. मग एकच गोष्ट जीवनात लक्षात ठेवायची. हरिविना सौजन्य नेने काही एवढं जरी केलं तर तयारा लाधले वैकुंठ जोडले सकळ हे घडले तीर्थाटन. म्हणून जिथं रामाला स्थान आहे, जिथं रामाचा सन्मान आहे, तिथंच व्यवहार करा. कारण याशिवाय जे आहेत ते दलाल आहे. तुझेपणी जे दलाल ते बसलेच आहेत. कशासाठी? ठकू पाहे तत्काळ. थोडं फसवतात का नाही? सर्वस्वे तिने ताणले हे फळ आणि देवोनी सबळ जातसे. म्हणून राम बघा आणि वागा. जेथे त्याची बुडी पडे सर्वस्वेसे जीवित बुडे काही उपाय नचले पुढे पडे रोकडे अनरथी. तुझेपणाचा दलाल बाजारातला दलाल नाही. परत सांगतोय. काही सूचक सांगतात म्हैस घेणारा म्हशीचा दलाल हे दलाल नाही. ते दलाल आपली लेकरं बाळ आहेत. रामराम करणारी आहेत. त्यांनी 500 खाल्ले तर आपलं पोट दुखण्याचं कारण नाही. गोष्ट लक्षात घ्या. तुझेपणी जे दलाल श्रीरामाला देव न मानणं हे दलाल असण्याचं पहिलं लक्षण. म्हणून ते सर्वस्व घेऊन जातात.
ठकूप आहे तत्काळ, अशा पद्धतीचे ते दलाल आहेत. एकंदरीत अशा पद्धतीचे वर्णन दलाल आहे, पण तो कळत नाही. नक प्राणिया नकळे सहसा, आणि दलाल ऐसा द्वैता. म्हणून प्राणी लोक म्हणतात आमचे भाऊ आम्ही सोंग राहू. अरे बाबा तुझ्या देवाचं पाडलं ना त्यांनी, तरी मी भाऊच का? अशा पद्धतीचं प्राण्यांना कळत नाही. नाथ महाराज सांगतात अंगळू मंगळू नंद भाषा, सवेग निवटू पाहे घसा, प्राणियान कळे सहसा, दलाला ऐसा द्वैताचा. दलाल कळत नाही, कारण त्याची भाषा कशी आहे? अंगळू मंगळू नंद भाषा. मग ती किती मोठे नारडलं तू कळत, पण ती आडतय काय? नाथ महाराजांनी सांगितलं तुमचं मुंडके मोडायचं. सवेग निवटू पाहे घसा, पण प्राणिया नकळे सहसा. आपल्याला वाटतं आपला भाऊच आहे, कारण आपल्याला जय श्रीराम म्हणायची अक्कल नाही. भरत नगरी लोक चतुर, स्वये उदिमी कांगवीर, होता द्वैताचा संचार, व्रती सत्वर छेदिती. भारताचा व्यवहार कसा असावा सांगितलं, आणि भारतातले लोक कसे पाहिजे? चतुर पाहिजे. संतांच्या संगतीचे लोक चतुर असतात, आणि भरत हा संत आहे म्हणून त्या संत नगरीत राहणारे लोक होता द्वैताचा संचार आणि वृत्ती सत्वर छेदिते. अशाकडे किती जरी चांगली वस्तू दिसली तर ज्याला घ्यावं वाटत नाही त्याला संत म्हणावं. वृत्ती छेदून टाकायची, ती गोष्टच खायची नाही, घ्यायची नाही. का? दुजेपणाचा संचार झाला की वाटोळ होतं. आपल्याकडची लक्ष्मी दुष्टाकडे गेली की परमार्थ विरोधी कृत्य होतात. आपल्याच माया बहिणी वाटवण्यासाठी ती लोक पैसा जमा करतात. काल परवा देवणीत घटना घडली, कळतंय की अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याच दुर्व्यवहारातून दुष्ट बलवान करण्याची गोष्टी आपण करत असतो. पण भारताच्या नगरीतले लोक कसे चतुर आहेत. होता द्वैताचा संचार आणि वृत्ती सत्वर छेदिते. एक एक बुद्धी माईसा, आकळी सगळी आकाशा, द्वैताची तिथे कोण दशा, परम परेशा विनटले. एक उदीम असा आहे मला. उदीम म्हणजे उद्योजक. कपाळाला मस्त गंध लावलाय, सकाळी सकाळी विठ्ठलाचा काकडा केलाय, दुकान उघडलीये, मोठमोठाल भांडार आहेत. महाराज या, सन्मान आदर, आणि एवढं सगळं असताना द्वैताकड कशाला जाईल माणूस? बिनामुळीच्याकड. आकळी सगळी आकाशा, आणि मग द्वैताची ते थकून दशा. पण आपलं असं झालंय, रामायणाचा आपण प्रचार केला नाही, द्वैत उपाशी, आणि आपले लेकर उपाशी. असं झालंय म्हणून महाराजांनी दक्षिणा भेटत नाही. महाराज लोक मानलेत आम्हाला दक्षिणा पाहिजे. अरे परमार्थ वाढवा. आज दसकट येणारे लोक सप्ताह करायलेत. ज्या दिवशी उद्योजक लोक येतील सर 100% जनता परमार्थात येईल. बळ दिलेलं सरणार नाही. माझी या भक्ता काय असते कुटुंब संसाराची चिंता, आणि काय समर्थाची कांता कोरांना मागे. म्हणून रामनाम प्रचाराची चिंता व्हा. रामाचा संसार असावा, आपला नाही. संसार कोणाचा आहे? संसार त्याचा आहे, आणि चिंता गुणधर्म त्याचा आहे, आपला नाही. आपला गुणधर्म कोणता आहे? चिंतन. त्याचा गुणधर्म आहे चिंता. त्याच्या धंद्यात आपण ना खुपसायचं नाही. म्हणून चिंता आपण करायची नाही, आपण चिंतन सोडायचं नाही. मग आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे. आता तर अयोध्येत सिंहासनावर बसलाय, फक्त जय श्रीराम म्हणायचं बाकी आहे. हटवटिया चौबार
कथा कीर्तन चौफेरे वा वा गाता राम कीर्ती गजर अंबर धरे तुषारी आठवटिया चौबारे बाजारात सुद्धा रामायण बाजारात सुद्धा रामकृष्ण हरी महाराज. या वर्षी आम्ही फिरता सप्ताह काढला होता. हिंगाव परिसरातले 21 गावं घेतले. या गावात 3 तास, त्या गावात 3 तास, रात्रंदिवस राम नामाचा गजर रात्रंदिवस. अशा पद्धतीत बाजारात रामकृष्ण हरी, बोलणारा रामकृष्ण हरी, चालणारा रामकृष्ण हरी, सुतार चांभार कुंभार लवार माळी वडार सगळे रामकृष्ण हरी. म्हणून आता घरोघरी फक्त जय जय राम कृष्ण हरी अशा पद्धतीचा मंत्र घेऊन चालायचंय. हाटवटिया चौबारे कथा कीर्तन चौफेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर धरे तुषारी. अंबराला मोहर येतो. अंबराला त्या ठिकाणी झरा लागतो. मग जो जे वांचील तो तेला हो राणी जात. आनंद भरताचे गगनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिरा आनंद भरताची गगनी. भारताच्या आकाशात काय आहे? आनंद आहे. कारण निर्विकार जनी सुस्थिर. आकाशाला जर विकार झाला तर गारा पडत असते, है की नाही? ज्वालामुखी होत असतो. म्हणून राम नामानं भरलेलं भरताचं आकाश निर्विकार आहे. काय निर्विकार जनी सुस्थिर. म्हणून जय श्रीराम म्हणणारा राजा असला की जनता स्थिर होते. कुठं बॉम्बस्फोट होत नाही, पाकिस्तान टुरटुर करत नाही, चीन गुरगुर करत नाही. राजा कोणता पाहिजे? जय श्रीराम म्हणणारा पाहिजे. तुम्ही म्हणताल ही असंच आहे. तुकाराम महाराजांपुढं छत्रपती आले तरी त्यांनी काय सांगितलं? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. राजकर्ता असेल काय, नाहीतर गाड्या नीट करणारा असेल काय, नाहीतर सफाई कामगार असेल, आम्हाला फक्त पाहिजे त्याच्या मुखात रामाचं नाव, त्याच्या कपाळाला विठ्ठलाचा गंध, कंठी मिरवात तुळसी व्रत करा एकादशी. हाच उपदेश. मग राजा भेटो नाही तर भजा भेटो. तुकाराम महाराजांनी सांगितलं मुंगी आणि राव आम्हाला समान आहे आणि आमचा उपदेश एकच आहे. आणि हा एकच उपदेश केला की राजाचं बी कल्याण होतं, प्रजेचं बी कल्याण होतं. म्हणून जगाच्या कल्याणा संताच्या विभूते देह कष्टविते परोपकार. सर्व विश्व सुखी करायचं असेल तर फक्त जय श्रीराम. गरजता राम नाम कल्लोळे गगन अवघेची मोहरले. मोक्ष फळी लगडून आले ऐके झाले हरिरंगी. राम नाम कल्लोळे म्हणून नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. रामाच्या नावानं गर्जना करावी म्हणत 22 तारखेला काय आनंद होता. कसं नाचायचंय तसं नाचायचं. पोरं म्हणले डोल लावायचंय, बँडला लावाय म्हणलं, जसं नाचायचंय तसं नाचा. कारण बापाचं राज्य नाव असेल तर नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावो जगे. रामाच्या नावावर जर नाचलं, गर्जना केली तर आकाशाला मोहर येतो. कशाचा? आंब्याचा का? मोक्ष फळी लगडून आले. मला सांगा, आबाळाला फळ लागलं आणि मोहर जर आंबे इतका असेल तर खाली बसणाऱ्यांना काय मिळणार आहे? फळ. म्हणून ज्ञानदेवा चित्ते
हरिपाठ मागरिया जन्मा मुक्त झालो. हे बघा, रामाच्या भक्तानं मुक्तीची चिंता करायची नाही. मला मुक्ती मिळेल का, ती व्यावहारिक जीवनात चिंता करावी. एकदा का राम नामाला लागला की मुक्त झालंय, मागच्या जन्मात फिक्स झालंय. हा जन्म बोनस आहे आणि बोनस मध्ये चिंता करीत असतील तर खर्चायला. म्हणून देह कष्ट भीती, परोपकारी म्हणून जय श्रीरामची गर्जना करूया. देखता नगर वृत्तांता कपी स्वानंदे डुलका. पुढे देखिला भरत अति विस्मित स्वय झाला. असा नगराचा वृत्तांत बघितला, पुढं भरत बघितला, विस्मित झाला. महाराज, आपल्या गावाचा वृत्तांत असाच व्हावा, असाच हनुमंतानं रामाला सांगावा आणि त्या यादीत आपलं नाव असावं. कारण तुम्ही संती निरविल्यावरी मग मज हरी उठे घृणा. मालकाच्या पुढून जावं, मालकाला नमस्कार करत जावं, मालकाच्या देखत येऊन रामायण ऐकत जावं. उद्धार होतो. गावाचा मालक ग्रामदेवता हनुमानजी आहे. आमचं एकच सांगणं आहे, शक्तीला 4 लोक कमी असले तरी चालेल, रामायणाला असे असावेत. आणि एकदा जय श्रीरामची गर्जना करू. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजा रामचंद्र भगवान की